The land of dense forest. The region between the ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, म्हणजे आपण बघितलं होतं लास्ट इयरला त्यांनी अर्थची डायग्राम दिलेली. अर्थच्या डायग्राममध्ये मध्ये इक्वेटर आहे, वरती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, खालती ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. त्या या दोघांच्या मध्ये जो रिजन येतो त्याला म्हणतात इक्वेटोरियल रिजन. मग इक्वेटरच्या आजूबाजूला काय असतं, टेम्परेचर कसं असतं, हॉट आणि ह्युमिड क्लायमेट. मग आता इथे तू बघशील तर ही लाईन आहे इक्वेटरची, ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. मग ह्याच्यामध्ये कुठला येतो, आफ्रिका जे आहे कंट्री, त्याचा हा जो मधला पार्ट आहे तो पूर्णपणे काय येतोय, ते इक्वेटरल म्हणजे इक्वेटरच्या एकदम आजूबाजूला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कंट्रीचं सांगितलं आहे, द डेमोग्राफिक रिपब्लिक ऑफ द कॉंगो. काय नाव आहे देशाचं, द डेमोग्राफिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. मग आता हे डेमोग्राफिक रिपब्लिक ऑफ कॉंगो ह्यांनी इथे मोठं दाखवले करून, ते काय आहे, सेकंड लार्जेस्ट कंट्री इन द आफ्रिका. मग हे विचारतील विच इज द सेकंड लार्जेस्ट कंट्री इन द आफ्रिका, DRC डेमोग्राफिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आफ्टर अल्जेरिया. म्हणजे फर्स्ट लार्जेस्ट काय आहे हे पण विचारतील, विच इज द फर्स्ट लार्जेस्ट कंट्री, तर अल्जेरिया इज द first largest country. It has an area of about 23.5. It has an area of about 23.5 lakh square kilometer. The equator passes through the northern part of the country. Location: the country is located in the Central Africa. It is surrounded by 9 countries. See map 1.2 and name those countries. मला हे विचारतील परीक्षेमध्ये, मॅप देतात ना आणि सांगतात. मग आता हे जे पिंक कलरने डॉटेड त्यांनी दाखवलंय हे पूर्ण काय आहे, डेमोग्राफिक रिपब्लिक ऑफ द कॉंगो म्हणजे DRC. मग आता त्याला कुठल्या कंट्रीज सराउंडिंग आहेत, 9. तर 1 इज गॅबन, मग रिपब्लिक ऑफ कॉंगो, कॅमेरॉन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, साऊथ सुदान, युगांडा, टांझानिया, झांबिया आणि अँगोला. या 9 कंट्रीज आहेत. म्हणजे सगळ्या बाजूने त्याला 9 वेगवेगळ्या कंट्रीज ज्या आहेत त्या सराउंडिंग आहेत. मग आता लँड, रिवर कॉंगो, द सेकंड लॉंगेस्ट रिवर इन आफ्रिका, फ्लोज थ्रू द कंट्री. दिस रिवर इज नोन ॲज द हायवे ऑफ सेंट्रल आफ्रिका. हायवे म्हणजे काय, हायवे कशाला म्हणतात, की जी सगळ्यात जास्त ट्रान्सपोर्टेशनला जो वापरला जातो, म्हणजे ते लोक रिव्हर ट्रान्सपोर्ट करत असतील. मग कुठली रिव्हर आहे, रिव्हर कॉंगो, आणि ती कसली आहे, सेकंड लॉंगेस्ट रिव्हर आहे आणि फ्लोज थ्रू दिस कंट्री, आणि ती इट इज नोन ॲज अ हायवे ऑफ सेंट्रल आफ्रिका. The country lies in the center of the river basin, which is a vast low-lying area covered with rainforest. मग आपण बघितलं की जे रिव्हरच्या आजूबाजूला काय होतं, रिव्हरचा जो स्लीट असतो, गाळ असतो, तो डिपॉझिट केला जातो. त्यामुळे ती लँड कशी असते, एकदम फर्टाईल असते आणि त्याच्यामुळे तिकडे पिकं पण चांगली येतात, जंगलं पण वाढू शकतात. आता यांनी फॅक्ट दिलं इकडे, रिव्हर कॉंगो ओरिजिनेट्स इन द हायलँड ऑफ ईस्ट आफ्रिका अँड फ्लोज into the Atlantic Ocean. The famous Inga Falls are in the lower course of this river. ओके, मग फेमस इंगा फॉल्स कुठे आहेत, या रिव्हरच्याच कोर्समध्ये आहेत. आता पुढे काय म्हणलं, इट इज सराउंडेड बाय माउंटन्स अँड प्लॅटूज. टुवर्ड्स द नॉर्थ ईस्ट लाय द रुवेनझोरी माउंटन्स. कुठले माउंटन्स, रुवेनझोरी माउंटन्स. माउंट मार्गारिटा इज द हायेस्ट पीक इन दिस रेंज. मग हे पण विचारतील, विच इज द हायेस्ट पीक इन रुवेनझोरी माउंटन्स. मग आता रुवेनझोरी माउंटन्स कुठे आहेत, आफ्रिकामध्ये. आफ्रिकामधल्या कुठल्या कंट्रीमध्ये, DRC डेमोग्राफिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये. त्याच्यामध्ये काय आहे, रुवेनझोरी माउंटन, आणि त्या माउंटन मार्गारिटा इज द हायेस्ट पीक इन दिस रेंज. द कंट्री हॅज 4 मेजर लेक, अल्बर्ट, एडवर्ड, किवू अँड टांगानिका. These lakes lie along the eastern boundary of the country. म्हणजे त्याच्यामध्ये 4 मोठे मोठे लेक्स आहेत. कुठले लेक्स आहेत, अल्बर्ट, एडवर्ड, किवू अँड टांगानिका. मग आता क्लायमेट, मग हे कुठे आहे कंट्री, इक्वेटोरियल रिजनमध्ये. म्हणजे इकडचं क्लायमेट कसं असणार, एकदम हॉट आणि रेनी थ्रू आउट द इयर, आणि ह्युमिडिटी असणार, विच मेक्स अनकम्फर्टेबल ॲट टाइम्स. मॉर्निंग्स आर जनरली प्लेझंट. ॲट नून द टेम्परेचर इज व्हेरी हाय and the heat is unbearable. Gradually clouds build up, resulting in heavy rain in the afternoon. Evening and nights are cool and comfortable. म्हणजे काय, थ्रू आउट द डे काय होत असतं, क्लायमेट चेंज होत राहतं. व्हेजिटेशन, मग आता क्लायमेट झालं, लोकेशन झालं, कुठल्याही जागेचं कशी माहिती घेतात,
पहिले तो कशासाठी ती जागा फेमस आहे, मग त्याचं लोकेशन काय आहे, मग तिकडचं काय आहे आजूबाजूला, क्लायमेट काय आहे, त्याची जॉग्रफी काय आहे, त्याचे व्हेजिटेशन काय आहे, इकॉनॉमीसाठी काय केलं जातं, वाईल्ड लाईफ काय आहे, लाईफ ऑफ पीपल कसं आहे, त्यांचे क्लोथ्स कसे आहेत, ते काय खातात, अशी कुठल्याही देशाची माहितीही घेतली जाते. आता इथे काय सांगितलं आहे, व्हेजिटेशन. इन हॉट अँड ह्युमिड रिजन्स ट्रीज अँड अदर प्लांट्स ग्रो क्विकली. द फॉरेस्ट हॅव अ लार्ज व्हरायटी ऑफ ट्रीज. मोस्ट ऑफ द ट्रीज आर टॉल अँड फॉर्म अ डेन्स कॅनोपी ॲट द टॉप. म्हणजे काय, पूर्ण वरती आच्छादलं जातं सगळ्या झाडांचे शेंडे एकत्र होऊन. इवन सनलाईट कॅनॉट पास थ्रू इट. दिस फॉरेस्ट रिमेन ग्रीन थ्रू आउट दिस इयर अँड इज कॉल्ड एव्हरग्रीन फॉरेस्ट. दिस फॉरेस्ट आर सो डेन्स दॅट इट इज डिफिकल्ट टू पास थ्रू देम. मग आता विचारतील की वाय इट इज कॉल्ड, व्हॉट इज एव्हरग्रीन फॉरेस्ट, वेअर इज एव्हरग्रीन फॉरेस्ट, वाय इट इज कॉल्ड एव्हरग्रीन फॉरेस्ट. मग काय लिहिणार, इन इक्वेटोरियल रिजन ड्यू टू हॉट अँड ह्युमिड क्लायमेट द ट्रीज ग्रो व्हेरी क्विकली and this forest have large varieties of tree and the tree top form a dense canopy at the top, so even sunlight cannot pass through it, and this forest remains green throughout the year, so that is why it is called as a evergreen forest. The wildlife काय आहे तिकडे, the forests are rich in wildlife. Gorillas, chimpanzees, monkey, bonobos and baboons are found here. Baboon is a kind of monkey only. Marshy lands are home to the hippopotamus. मार्शी म्हणजे काय, दलदल असते. दलदल असले की कोण असतात, हिप्पोपॉटमस, रायनोसॉर्स अँड एलिफंट. The rivers and lake are full of crocodiles and fish. Okapis and antelopes are found in the forest of Ituri. Apes ne. In the forest of Ituri, lions, cheetahs, hyenas, giraffe and buffaloes live in the grassland. Pelicans, ducks, owl, eagles are some of the bird found here. म्हणजे काय, एकदम रिच आहे तिकडचं वाईल्ड लाईफ, एकदम रिच आहे विथ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स फाउंड. आफ्रिकेमधली जंगलं जे आहेत ती वन ऑफ द डेन्स फॉरेस्ट, आणि सगळ्यात जास्त जे आहेत प्राणी वगैरे आफ्रिकेमध्ये मिळतात. आता इकॉनॉमिक रिसोर्सेस काय आहेत त्यांचे, फार्मिंग इज द मेन ऑक्युपेशन. म्हणजे लाईक इंडिया त्यांचं पण फार्मिंग काय आहे, मेन ऑक्युपेशन आहे. त्याच्या व्यतिरिक्त फॉरेस्ट्री म्हणजे जंगलाशी रिलेटेड, फिशिंग आणि लाईव्हस्टॉक रिअरिंग आर अदर ऑक्युपेशन. लाईव्हस्टॉक रिअरिंग म्हणजे काय, कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्या पाळणं, याला म्हणतात लाईव्हस्टॉक रिअरिंग. Large areas under forest have been cleared for farming. The main food crop cultivated are rice, maize and cassava. कासावा आता काय माहिती नाही. राईस आणि मेज म्हणजे मका, कासावा हे तिकडे कल्टिवेट केलं जातं. फार्मर्स also grow many cash crops such as cocoa, coffee, tobacco. Cassava is a root crop. टोबॅको, कॉटन, रबर अँड ऑइल पाम. आता कॅश क्रॉप्स म्हणजे काय, जे क्विकली आणि भरपूर पैसे देतात त्यांना म्हणतात कॅश क्रॉप्स. मग असे कुठले कुठले कॅश क्रॉप्स आहेत, कोका, कॉफी, टोबॅको, कॉटन, रबर अँड ऑइल पाम. सम कॅश क्रॉप्स आर एक्सपोर्टेड टू द अदर कंट्रीज. द मेथड ऑफ द फार्मिंग आर ट्रॅडिशनल अँड प्रिमिटिव्ह. म्हणजे कसं, आधुनिकीकरण झालेलं नाही आहे, जे एज ओल्ड फार्मिंग टेक्निक वापरले जातात. द कंट्री इज रिच इन मिनरल्स. द मिनरल फाउंड हिअर आर गोल्ड, कोबाल्ट, कॉपर, कॅडमियम, पेट्रोलियम, डायमंड, सिल्वर, झिंक, मँगॅनीज, टीन, युरेनियम, आयर्न ओर, bauxite and coal. Most minerals are exported. Industries are not well developed. Most industries are based on agricultural raw materials. Some products such as shoes and textiles are manufactured in the cities. म्हणजे खरं बघशील तर नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती आफ्रिकेकडे भरपूर आहे. पण आफ्रिकन कंट्रीज जे आहे ते पहिल्यापासून थोडे पुअर, मागासलेले कंट्रीज मानले गेले आहेत. त्याच्यामुळे तेवढी त्यांच्याकडे डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. नाही तर बघशील तर त्यांच्याकडे सगळं भरभरून दिलं आहे निसर्गाने. आता मग इकडचं लाईफ ऑफ पीपल कसं आहे, द कंट्री इज थिनली पॉप्युलेटेड. म्हणजे काय, खूप कमी आहे पॉप्युलेशन. मोस्ट पीपल लाईव्ह इन स्कॅटर्ड विलेजेस. सम पीपल हॅव मायग्रेटेड टू टाउन्स टू वर्क इन माइन्स अँड फॅक्टरीज. Cassava, a root crop, is the staple food of the people. It is dried and pounded into flour.
Those flour is used to make bread. Fish is an important part of their diet. आफ्रिकेमधले लोक कसे आहेत तसे गरीब आहेत आणि कुठे आहेत ते गावांमध्ये जास्त राहतात आणि त्यांचं सगळ्यात मेन खाणं काय आहे कसावा आणि त्याच्या कशावर खातात ते ब्रेड बरोबर खातात. द बांटू पीपल कॉन्स्टिट्यूट अ मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन. मग कोण आहे व्हॉट इज द आफ्रिकन पीपल कॉल द बांटू Bantu पीपल. people. म्हणजे वेगवेगळे पण असतील पण सगळ्यात मेजर कोण आहे बांटू पीपल. दे आर टॉल, हॅव कर्ली हेअर, दे स्पीक लँग्वेज बिलॉंगिंग टू देअर लार्ज बांटू लँग्वेज ग्रुप. These people follow traditional lifestyle. They enjoy music and dance. On special occasions, they wear colorful dresses. Pygmies are the original inhabitants of the country. They are known as the Bambuti or Mumti. म्हणजे बोलताना बांबुटी असं बोलतात मांबुटी. They are very short, less than 150 cm tall. The Europeans who ruled the country in the past had driven the pygmies into the forest where they lived by hunting and gathering food. The few pygmies who still remain live mostly in the Ituri forest in the northeast. They live in huts and move about in search of food. They still lead a primitive life. म्हणजे अजूनही कसं आहे अजूनही जास्त काही डेव्हलपमेंट तिकडे झालेली नाही आहे. जे युरोपियन कंट्रीज होते त्यांनी जसं आपल्या भारतावरती पण राज्य केलं होतं तसं आफ्रिकेवरती पण राज्य केलं आणि जे ते काय करायचे जे ओरिजिनल इनहॅबिटंट आहेत त्यांच्यावर नेहमीच ते लोक क्रोरियानेच वागतात. जेव्हा दुसरं कोणी पण विदेशी पॉवर येते मग त्यांनी काय केलं की ह्या लोकांना जास्तीत जास्त जंगलात ढकलत गेले. त्यामुळे ते अजूनही मागासलेलेच लोक आहेत कळलं. पण काही काही जे बांटू पीपल आहेत त्यांचे काय आहेत ते टॉल आहेत आणि जास्त एकदम ताकदवान आणि चिवट असतात तिकडची लोक इन जनरल. ओके. Okay. मग आता ट्रान्सपोर्ट काय येते. द कंट्री हॅज अ पुअर लँड ट्रान्सपोर्ट सिस्टीम. द डेन्स फॉरेस्ट ऑफ द कंट्री हॅव मेड इट डिफिकल्ट टू बिल्ड रेल्वेज अँड रोड्स. ओनली सम पार्ट्स ऑफ द कंट्री हॅव रोड्स अँड रेल्वेज बट दीज आर नॉट मेंटेन प्रॉपरली. द कंट्री हॅज अ नेटवर्क ऑफ रिव्हर्स दस वॉटर ट्रान्सपोर्ट हॅज बिकम द चीफ मीन्स ऑफ ट्रॅव्हल. म्हणून त्यांनी काय लिहिलं होतं हायवे कशाला म्हटलं होतं त्यांनी त्या रिव्हरला हायवे ऑफ सेंट्रल आफ्रिका. म्हणजे मॅक्झिमम काय वॉटर ट्रान्सपोर्ट आहे का कारण जंगलं एवढी घनदाट आहेत की ती जंगलं तोडून रेल्वे आणि रोड बनवणं पॉसिबल नाही आहे. म्हणून आणि तेवढं त्यांच्याकडे रिसोर्सेस पण नाही आहे पुअर कंट्री आहे त्याच्यामुळे मोस्टली त्यांचं रिव्हर ट्रान्सपोर्ट चालतं. Air transport is a very effective way to travel this vast country. This country has more than 200 airports. This means of transport is fast and becoming popular. म्हणजे आता एअरपोर्ट्स पण भरपूर त्यांनी बांधलेले आहेत. Cities. About 30% of the total population lives in towns and cities. Kinshasa is the capital. Kinshasa is the capital and the largest city. It is also an important commercial and industrial center. Lubumbashi is the main city in the mineral-rich region. Other big cities are Kananga, Kisangani, Likasi, and Kikwit. Matadi is a port city. Port म्हणजे काय जिकडे बंदरं आहेत जास्त त्याला म्हणतात पोर्ट सिटी. द कंट्री इज नाव डेव्हलपिंग फास्ट. मनी अर्न फ्रॉम एक्सपोर्ट इज बिंग यूज टू इम्प्रूव्ह द इन्फ्रास्ट्रक्चर अँड टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज टू द पीपल. आपला इंडिया पण त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी बरेच मदत करते. आता इंडियावर आफ्रिका कंट्रीजला बरेच आपण मदत करायला लागलो आहे. कॅनॉपी. व्हॉट इज अ कॅनॉपी? अ मास ऑफ लीव्स अँड ब्रांचेस दॅट स्प्रेड ओव्हर एन एरिया टू फॉर्म अ रूफ. Forestry, the practice of planting trees and taking care of forests. Infrastructure, the basic facilities and services that people need, for example schools, market, hospitals. Transportation is the main thing infrastructure madla. Quick recap. The Democratic Republic of the Congo is the second largest country in Africa. पहिली कुठली आहे? Algeria. Its capital is Kinshasa. What is the capital? Kinshasa. River Congo is the main river. Farming is the main occupation of the people. Many minerals are found in this country. Industries are mainly based on agricultural raw materials. Country does not have a large population. A majority of the population constitute the Bantus. The Pygmies or Mambuti are the original inhabitants of the country. Kinshasa and Lubumbashi are big cities. Matadi is a port city. ओके. तर इथे चॅप्टर संपला. आता आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया.